आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडेंचे बॅनर्स। मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता। मनसेकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी। राज्यात 200 ते 250 जागा लढण्याची तयारी। युतीचा निर्णय होईल न होईल आम्ही तयारी करत आहोत, बाळा नांदगावकर यांच्याकडून स्पष्ट। निवडणुका न लढवणाऱ्यांवर काय बोलायचं, आता कुठे उमेदवार देणार होते, पण फडणवीसांच्या आदेशामुळे तिथेही माघार घेतली। सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंना टोला। भाजप खासदारांची संख्या 240 वरून 237 होणार। 3 खासदार आमच्या संपर्कात। पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी संधी दिली तर गुहागरमधून निवडणूक लढवेन आणि जिंकेन। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवचे निवडणूक लढण्याचे संकेत। रुपालीताई अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार, अजून किती दिवस उपेक्षित राहणार, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ। सुषमा अंधारे यांचं अजित पवार गटातील रुपाली ठोंबरेंना थेट ठाकरे गटात येण्याचं निमंत्रण। मुंबई शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। काही करता आलं तर करा असा आग्रह करायचा। काही गोष्टी झाल्या तर चांगली गोष्ट आहे। राहिलेल्या 4 महिन्यांनी कडू दुष्काळ पाहणी दौऱ्यावर शरद पवारांचं सूचक आणि मिश्किल वक्तव्य। राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार। राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून अधिसूचना जारी। विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आक्रमक होणार।